ही वेणी ओढल्यानेच तुझी अडचण झाली ना? चल तर मग. आणि मग झाली शिवानीची शिवा. माझ्या पप्पांना माझ्यामुळे ही ओळख तयार करावी लागली. आणि हे वेगळेपण आहे माझं. मला अभिमान आहे त्याचा. समजा उद्या उठून मी केस वाढवले आणि लोकांना काय सांगू की माझं आयुष्य खूप सुखी झालं का तर मी केस वाढवले. म्हणजे याने जर खरंच फरक पडला असता तर मी वाढवले पण असते. पण असं नाहीये ना. मी फक्त माझ्या पप्पांनी मला दिलेली शिकवण जपते आणि आयुष्यभर जपत राहणार. सीता, खरंच आमचं चुकलं. आम्ही विचार न करता बोललो. तुझी सून खरंच खूप हुशार, धाडसी आणि समजूतदार आहे. हो, आता आमचीही अशी इच्छा आहे की आमच्या सुनांनीही तुझ्या सुनेकडून काहीतरी शिकावं. पहिले मलाही असं वाटत होतं की तिची इच्छा होत असेल ऑफिसमध्ये काम करायची, पण आता हे सगळं ऐकून असं वाटतं की तिने ऑफिसमध्ये काम करायला हवं. माझ्या सुनेच्या हातावर पण टॅटू आहे. मला पहिलं वेगळं वाटायचं, पण आता वाटतंय प्रत्येकाचं एक वेगळेपण असावं. हे दाखव ग तुझा टॅटू सगळ्यांना. हो, माझ्याही सुनेला कबड्डी खेळायला आवडायची, पण मी तिला कधी खेळून दिलं नाही. पण आता तिने कबड्डी खेळावं. आणि हे बघ ग, त्याला नवऱ्याने विचारलं तर त्याला सांग सासू सोबत आहे म्हणून. आणि नाहीच ऐकलं तर काय सांगायचं, शिवा बरोबर आहे माझ्या म्हणून. सीता, तू तर खुश दिसतेस. काही बोलायचंय का तुला? शिवा, मला तुझा खूप अभिमान वाटतोय. थांब आलीच. शिवा, सॉरी ग. अहो ठीक आहे. तू हे बघा, असं नका सॉरी म्हणू. तुम्हाला कुठे हे सगळं माहित होतं? हो, खरंच शिवा, आता आम्हाला कळतंय की सीता तुझं एवढं कौतुक का करते ते. आणि आता आमची अशी इच्छा आहे की आमच्याही सुनांनी त्यांचं कौतुक करायची आम्हाला संधी द्यावी. पण मग त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्यांना सीताईंनी मला जसं स्वीकारलंय तसं स्वीकारावं लागेल. त्या जर कुठे चुकल्या तर त्यांना आईच्या मायेने सांभाळून घ्यायला पाहिजे.